एकाकडे मुलगा राहत होता, त्या मालकाला 4 मुली होत्या. एकदम देखण्या सुंदर रूपवान मुली होत्या. मुलगा इतका सुंदर होता. एक दिवस त्या मालकाने याला चहा घ्यायला बोलला. ए दादा, चहा घ्यायला ये. हे चहा घेण्यासाठी गेल्यानंतर मालकाने प्रश्न केला, म्हणे दादा कसं काय तुझ्या घरचं वातावरण? म्हणे काही नाही, 2-4 एकर जमीन आहे, आई बाबा, एक बहीण आहे, मी काम करतो, मला खूप आवडतो तुझा स्वभाव, तू सुपारी सुद्धा खात नाही रे, निर्व्यसनी माणूस, चहा सुद्धा पित नाही. माझी विनंती तुला, माझ्या 4 मुली देखण्या आहे, तुला ज्यातली जी मुलगी आवडेल त्या मुलीसोबत लग्न कर. तो म्हणला कसं शक्य आहे हो, मी कुठला खानदेशातला माणूस, नांदगाव तालुका माझा, आणि तुमची पोरगी कर्नाटकी बोलते, मी मराठी बोलतो, दोघांचा ताळा जमणार? साहेबांनी विनंती केल्यामुळं हा हो म्हणला. आता लग्नात लग्न लागायला आणि मोडायला कीर्तनात उशीर लागत, कारण लावणाराही महाराज आणि मोडणारा सुद्धा. लग्न झाल्यावर त्याने विचार केला काय इथं थांबायचं, 10-25-30 लाख रुपये खात्यावर होते, चला आपण नांदगावला जाऊ, एखादा छोटासा प्लॉट घेऊ, आई वडिलाची सेवा करून तिथं राहू. रेल्वे स्टेशनवर गेला, 2 तिकीट रिझर्वेशन केले, ज्या दिवशी गाडी त्या दिवशी 2 जण स्टेशनला गेले. आता ती बोलायची कर्नाटकी, हा बोलायचा मराठी, दोघायला काहीच ताळा जमत नव्हता. पण बापानं सांगितलं 2-4 वर्ष महाराष्ट्रात राहिली की ती मराठी शिकून जाईल. गाडीत बसले, भारतात तुम्ही कोणत्याही राज्यात जा, युपी मध्ये जा, बिहार मध्ये जा, पंजाब मध्ये जा, हरियाणा मध्ये जा, गुजरात मध्ये जा, कुठेही जा, हिंदी लँग्वेज चालती. पण आंध्रा, तामिळ, कर्नाटक हे राज्य अशी एक तर इंग्लिश लँग्वेज चालती किंवा त्यांची लँग्वेज, आणि अक्षर बी अशी जिलेबी सारखी कुडकुड 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 कुड, काही कळत नाही महाराज. उग्ग कुरुळे केस, जशी मेंढीचे केस असतात का, अजिबात तसंच महाराज, काही भाषा कळत नाही हो. एकदम काळे कुट लोक महाराज तिकडं. तिरुपतीला जर तुम्ही गेले ना, असल्या महिलांच्या तब्येती गबूच्या गबून, इतक्या काळ्या, आणि त्या काळ्या करून केस कापतात. आब्बी तिथलं भूतच महाराज, इतकं अवघड काम आहे, लय काळे लोक तिकडं. हे गाडीत बसले, या बिचाऱ्याला इंग्लिश जमत नव्हती, ती भाषा कळत नव्हती. एक स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर हळूच मराठीत हा आपल्या बायकोला मला, ए अगं ऐकलंस का, हे कोणतं स्टेशन आहे? आता तिलाही काही कळत नव्हतं, तिच्यामुळे ती म्हणली यनंत्री. काय म्हणता तुम्ही? ह्या येड्याला वाटलं हे यनंत्री स्टेशन आहे का, आता कळतच नव्हतं काही. परत गाडी सुरू झाली, परत 10-5 किलोमीटर थांबल्यानंतर परत हा तिला म्हणतो, अगं कोणतं स्टेशन आहे? ती परत म्हणली यनंत्री. याला वाटलं आपल्या तिकडे नाही का छोटी कासारी मोठी कासारी, तरी छोटी यनंत्री मोठी यनंत्री असू शकते. परत गाडी सुरू झाली, परत गाडी थांबल्यानंतर हा परत तिला म्हणतोय कोणतं स्टेशन आहे ग? ती परत म्हणली यनंत्री. याला वाटलं 2 कासारी पाहिली, पण 3री कासारी नाही पाहिली. लग्न होऊन 2 महिने झाले नाही, माझी चेष्टा करायला लागली, हे पहिलंच आपल्या भागातलं कांदे खाऊ, बुद्धीत सगळे बटाटे भरलेले मराठवाडी, जे बाही पाठी मागं गेले 2 तिच्या थोबडा. ती रडायला लागली, रडता रडता याला म्हणले सोनकोंडरी का मारताय तुम्ही मला? मग हा तिला म्हणतो तुला अगोदर सांगता येत नव्हतं हे सोनकोंडरी स्टेशन आहे, कळलं का तुम्हाला? तुला अगोदर सांगता येत नव्हतं. हा सगळा संवाद माझे जगद्गुरु तुकोबराय ऐकत होते. तुकोब